परेशदादा पाटील ऐवजी सरपंच चषक जांभुर्डे बीच 24 ही स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवत आहात। स्पर्धेचा आजचा पहिला दिवस दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवत आहात। मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच फेरीतील पहिला सामना सुरू आहे। दुधाळपाडा बी आणि त्यांच्या विरोधात नागाव असा हा सामना। यावेळी हुक केलंय, फटका फार चांगला, एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4 चौकार। प्रोप्रायटर दत्ताजी भोईर साहेब आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात। विनंती असेल मुख्य व्यासपीठावर आपण येऊन स्थानापन्न व्हा। इन बिटवीन हा चौकार आलेला आपण पाहिला। एकूण धावा आतापर्यंत आहेत त्या म्हणजे 5। अत्यंत आल्हाददायक अशा पद्धतीचं वातावरण, प्रसन्न आणि हसरी सकाळ आणि या स्पर्धेच्या निमित्ताने हे दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत। टार्गेटचा जर आपण विचार केला तर 54 धावांचं टार्गेट गाठायचं आहे आणि दुसरं सत्र कंप्लीट करण्यासाठी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे 25 मिनिटांचा अवधी आहे। 10:55 सामन्याला सुरुवात झालेली आहे। एक धाव्या धावपलकोर जोडली जाईल। एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 6। 54 धावांपर्यंत डाव घेऊन जायचा आहे। निर्धारित 5 षटकांचा सामना। यानंतर जिगरबाज डोंगरनाबे संघ मैदानामध्ये उतरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात जगदंबे सासने अशी ही लढत असणार आहे। आणि काय प्रतिक्रिया व्यक्त केली होती जिगरबाज डोंगरनाबे संघाच्या संघनायकाने, त्याचबरोबर त्यांचं कविमन आपल्याला पाहायला मिळालं। एक अत्यंत विनोदी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व संजयजी खुणे यांच्या वतीने खरं तर ती कविता आपण ऐकली आणि चांगला संदर्भ खरं तर त्यांच्या वतीने राखला गेला। खेळाच्या प्रति आवड आहे आणि म्हणून इथे कर्णधार पद त्यांना मिळालेलं आहे, दिलं गेलेलं आहे जिगरबाज युवा संघाचं। पाहायचं यानंतर त्यांचं प्रदर्शन पाहणं औत्सुक्याचं असेल। देवा आणि अनिल ही सलामीची जोडी। आतापर्यंत एक चौकार, एक दुहेरी धावा आपण दुधाळपाडा ब संघाच्या धावपलकावर ऍड झालेला पाहिला। इथे चेंडू लँड झाल्यानंतर टप्पा पडल्यानंतर खूप खाली राहिला होता आणि म्हणून फलंदाजाला फार चांगलं ठोस प्रत्युत्तर तिकडे देता आलं नाही। बाईकच्या रूपाने ही धाव दरम्यान इकडे कंप्लीट झालेली आहे। या स्पर्धेमध्ये ॲज ॲन अंपायर्स म्हणून तुम्ही नेरळची शान अर्थात संदीपजी गायकवाड सर, त्याचबरोबर पोशीरचे एक अत्यंत मनमिळावू प्रेमळ स्वभावाचे अष्टपैलू खेळाडू मंदार राणे सर यांना बघत आहात पंचांच्या भूमिकेमध्ये। आणि या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण टेनक्रिकच्या वतीने इथे केलं जात आहे। जवळजवळ 4 कॅमेऱ्यांशी ही स्पर्धा दरम्यान इकडे कव्हर केली जात आहे आणि विशेष कौतुक टेनक्रिकचं आम्ही करू, कारण निश्चितच समालोचन कक्ष कव्हर करण्यासाठी त्यांच्या वतीने एक कॅमेरा इकडे सेट केला गेलेला आहे, त्याबद्दल त्यांचंही कौतुक असेल। नवीन नवीन तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल। इन बिटवीन जिगरबाज डोंगरनाबे संघामध्ये डोंगरनाबे ग्रामपंचायतीचे युवा उपसरपंच दत्ताजी पेमारे यांनाही तुम्ही खेळताना पाहाल। इन ॲक्शन असतील, तुमचंही स्वागत आहे दत्ता। आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू, पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव धावपलकावर, धावपलक एकने पुढे जाईल। एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 11। या स्पर्धेमध्ये 50,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक आणि त्याचबरोबर मानाचा करंडक तुम्हाला घेण्याची संधी आहे। त्यासाठी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, म्हणजेच एका दिवसाच्या लॉटमधून आपण पाहिलं की 3 सामने तुम्हाला जिंकायचे असतात, त्यावेळेस तुम्ही क्वालिफाय होत असता आणि त्यानंतर एक सेमीफायनल आणि शेवटी फायनल अशा पद्धतीने 5 सामने तुम्हाला जिंकावे लागतात, तर तुम्ही जेतेपदापर्यंत पोहोचू शकता। इथे सरळ बॅटने लॉट केलं होतं, क्षेत्ररक्षकाला शोधलं, क्षेत्ररक्षकाने टिपला झेल, फलंदाज क्रमांक 1चा बाद। यावेळेस फलंदाज बाद झालेले ते म्हणजेच देवा। या मुख्य व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालं ते गोरक्षनाथ इंटरनेट अँड केबल सर्व्हिसचे सन्मान्य प्रोप्रायटर दत्ताजी भोईर साहेब यांचा सन्मान। हरेश आपणास विनंती, हरेशजी बोपी आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील आपण उद्घाटन सोहळा अनुभवला आणि उद्घाटन सोहळ्यासाठी माजी गटनेते तथा जिल्हा परिषद ठाण्याचे सदस्य, एक लाडकं व्यक्तिमत्व माननीय श्री उल्हास भाऊ बांगर यांना आपण अनुभवलं। त्यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटनीय सोहळा पार पडला। त्याचबरोबर
यष्ट्यांचं पूजन केलं गेलं, खेळपट्टीचं पूजन झालं, त्याचबरोबर गणरायाचंही पूजन झालेलं आपण पाहिलेलं आहे. आणि इतरही काही मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये जांभुर्डे गावचे गोरवर्य हरिभक्तपरायण जयराम महाराज मार्के, त्याचबरोबर जांभुर्डेचे माजी सरपंच प्रकाशदादा भोपी आणि त्याचबरोबर डोंगरडमे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच भाऊजी खुणे आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. वेळेच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहावं लागेल, वेळेचा काटेकोर उपयोग इथे करावा लागेल. हाफ ट्रॅकर आहे, फटका फसला, क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षक, टिपला साधा सोपा जेल, आणखी एक फलंदाज बाद. पाहायचं आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले. व्यक्तिगत कॉन्ट्रीब्युशनचा जर विचार केला देवाचा तर त्याने 4 धावा धावपलकावर जोडल्या होत्या. आणि ज्यावेळेस तुम्हाला चांगली सुरुवात मिळत असते ती तुम्हाला अधिक कन्सॉलिडेट करावी लागते क्रिकेटमध्ये. कधी कधी एखादा दिवस विशिष्ट खेळाडूच्या नावावर असतो, नावी असतो आणि त्या खेळाडूने त्या दिवसाचा योग्य वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. व्यासपीठावर आपण अनेक मान्यवर पाहू शकता, ज्यामध्ये आमचे बॅचमेट मित्र दिनेशजी धस उपस्थित आहेत, त्याचबरोबर बिराडे साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर भोपी आणि आत्ता ज्यांचं आगमन झालं ते गोरक्षनाथ इंटरनेट अँड केबल सर्व्हिसचे प्रोप्रायटर भोईर यांचंही आपण आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. एकूण धावा आतापर्यंत आहेत त्या म्हणजे 11. समोर ठेवलंय, मोठा फटका खेळणं स्वाभाविक आहे. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर जे फलंदाज आक्रमक असतात आणि त्यांना आक्रमणापासून वेगळं राहता येत नाही याचाच प्रत्यय इथे आला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खरं तर इथे फलंदाजाने केला होता. चेंडूबाईचा कोणताही संपर्क दरम्यान आलेला आपण पाहिला नाही. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, परंतु यावेळेस उजव्या एसटीच्या फार बाहेर आहे असं फलंदाजाला वाटलं. त्याने चेस करण्याचा प्रयत्नही केला, परंतु पंच मात्र स्थिर आहेत. यष्ट्यांच्या मागे चांगलं एसटी रक्षण. यस, गोलंदाजी करणारा संघ निर्धाव चेंडूवरही तुम्ही एकत्र जर याल तर वेळेच्या बाबतीत तुमच्या समोर अडचणी उभ्या राहतील. गुरु अँड टीम या गोष्टीकडेही लक्ष द्या. समोर ठेवल्या, आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा. इथे स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतील. मिसटायमिंग फटक्यावर झेललेला हा जेल आणि याचबरोबर आणखी एक फलंदाजाचा समतोल खेळ. फलंदाज रुपेश बाद. या स्पर्धेमध्ये तुम्हाला शीतपेटी अर्थात फ्रीज दिला जाईल आणि त्याचबरोबर बेस्ट बॅट्समनसाठी टेबल फॅन आहे. मला असं वाटतं अलीकडे उन्हाळ्याची जी सुरुवात होणार आहे त्याची खरं तर काळजी घेत असताना या आयोजकांनी या पद्धतीची बक्षिसं ठेवलेली आहेत. एका बाजूने आपण फ्रीज पाहू शकाल, दुसऱ्या बाजूने तुम्हाला टेबल फॅन दिला जाईल आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी एक आकर्षक ट्रॉफी इकडे ठेवली गेलेली आहे. फुलटॉस, आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. एक हात सुटला होता इथे बॅटवरचा. ग्रीप थोडी लूज झाली होती असं म्हणायला हरकत नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज आहेत ज्यामध्ये आपण मला असं वाटतं रिषभ पंत हा एक फलंदाज आपल्या डोळ्यासमोर ठेवू की बऱ्याचदा त्याची जी ग्रीप आहे त्यातून बॅटमधून एक हात त्याचा लूज व्हायचा, सुटायचा, तरीसुद्धा फटक्यामध्ये अंतर मिळालेले आपण बऱ्याचदा रिषभ पंतला पाहिलेलं आहे. देवा हरड पुन्हा एकदा वरतील. नवीन फलंदाज भूषण दुधाळे. यावेळेस बिग हिट केलेला आहे, पूल केलंय, उंच चेंडू आभाळाची उंची मोजण्यासाठी निघाला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न इथे योग्य राहिले नाहीत, कारण या पद्धतीचे झेल तुम्हाला टिपावेच लागतील. अलीकडचं क्रिकेट हे बॅटिंग डॉमिनेटेड क्रिकेट आहे, म्हणजे अलीकडे फलंदाजांचं फार मोठं डॉमिनन्स तुम्ही बघत असता. अशातच फलंदाजाला बाद करण्याची संधी मिळाली की ती तुम्हाला ग्रॅब करायची असते. 2 षटकांचा खेळ दरम्यान इथे संपलेला आहे. 2 षटकांच्या अंती एकूण धावा आपण पाहिलं तर त्या जाऊन पोचलेल्या आहेत 14 वर आणि 10 वाजून मला असं वाटतं 55 मिनिटांनी
या सत्राला सुरुवात झालेली आहे. 2 षटकं कंप्लीट करण्यासाठी 11 मिनिटांचा अवधी इकडे घेतला गेलेला आहे आणि म्हणून वेळेच्या बाबतीतही तुम्ही सतर्क जितके राहाल, मला असं वाटतं शेवटच्या षटकामध्ये तुमच्यासमोर तितक्या अडचणी क्षेत्ररक्षणाच्या रचनेसंदर्भात कमी येतील. चौदा धावा धावपलकावर असताना आणखी एक फलंदाज बाद झालेला आपण पाहिला. हाफ ट्रॅकर फटका फसला. एसटी रक्षकाने उंच उडी जरूर घेतली परंतु चेंडूपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. अंतिमतः क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतायत अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या समोर चेंडूला अडवून इकडे फेकी केली जाईल. 2 धावा इन बिटवीन आलेले आपण पाहू शकाल. या 2 धावांनी धावपलकाला उभारी मिळेल. एकूण धावा आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 16. या परिसरातील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला एक वेगळी उंची प्रदान करणारी ही स्पर्धा परेशदादा पाटील की जे जांभुर्डे गावचे उद्योजक त्यांच्या वतीने या स्पर्धेचं हे दिमागदार आयोजन. हरेश समोर ठेवलं तर खोलवर टप्प्याच्या चेंडूला क्रॅकिंग ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक सेट आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे निश्चितच मिळालेली आहे. चांगली गोलंदाजी हरेश हरडची. क्रमांक 3 साठी लागोपाठचा तिसरा बदललेला गोलंदाज आपण पाहिलेला आहे. कधी कधी फ्रंटलाईन गोलंदाज की ज्याने पहिलं षटक हाताळलेलं असतं त्या गोलंदाजाकडे कर्णधार क्रमांक 3चं षटक सुद्धा देताना आपण बऱ्याचदा पाहिलेले आहेत. परंतु इथे 3ही गोलंदाज वेगळे वापरलेले आहेत. पाहायचं यामधून दुसरा स्पेल कोणाला मिळेल कारण 5 षटकांचा हा निर्धारित सामना सुरू आहे. हरीश शरड पुन्हा एकदा वरतील. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिलं तर ते आहेत सुमित साठीचा हा हाफ ट्रॅकर. अलीकडे हाफ ट्रॅकर चेंडूवर मोठे मोठे फटके आलेले बिग हिट्स आलेले आपण पाहिलेले आहेत. परंतु तरीही मला असं वाटतं इथे योग्य समायोजन राखता आलं नव्हतं फलंदाजाला. जी गती फलंदाजाने अँटिसिपेट केली होती त्याही पेक्षा वेगळ्या गतीने चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचला. एका धावेची वृद्धी झाली. एकूण धावा आपण पाहिला तर ते आहेत 18. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलेला आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषेवर तैनात झालेले आपण पाहू शकाल. कमी गती हाफ ट्रॅकर यावेळेस उडवला. क्षेत्ररक्षक उपस्थित. टिपला जेल. आणखी एक फलंदाज बाद. लाईव्ह कव्हरेज थेट प्रक्षेपण केलं जातं ते टेनक्रिकच्या वतीने. आणि टेनक्रिक म्हटलं की मुरबाड तालुक्यातील क्रिकेटमध्ये ज्यांनी फार मोठी क्रांती आणलेली उत्थान आणलेलं आहे अशी ही थेट प्रक्षेपण करणारी वाहिनी आहे. ज्यांचे टेक्निशियन्स कॅमेरामन आज आपण बघू शकाल. रोहित राय, त्याचबरोबर रोनक तडबी असतील, गणेश वारगडे असतील, विकास गव्हाणे आणि गोविंद कामत या सगळ्यांना या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊया. तुमच्याही चांगल्या कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत.
इथेही हाफ ट्रॅकर होता, थोडा पुढे ठेवला होता, शॉर्ट ऑफ गुड लेंथ असं आपण म्हणूया, आणि खांद्याचा अतिरिक्त वापर करत असताना हा चेंडू इथे हाताळला होता गोलंदाजाच्या वतीने. हा चेंडू निर्धावाला. 3 षटकांचा केस संपला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहू शकाल, आणि 3 षटकांनंतर फलंदाजी करणारा संघ अर्थात दुधाळेपाडा संघ जाऊन पोचलेला आहे 6.00च्या धावगतीने 18 वर, आणि आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत. जाऊया संगीत कक्षामध्ये, ऐकूया सुरेल संगीत. बेस शॉर्ट आर्म पुलचा फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, एका टप्प्यावर चेंडू आडून फेकी झाली. इन बिटवीन एक धाव घेण्याची संधी होती, ती धाव पूर्ण झाली, आणि एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 19 अर्थात 19 वर. या आयोजनामध्ये आपण जर समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला पाहिलं तर माननीय श्री प्रकाशजी भोपी स्टँड तिकडे बनवला गेलेला आहे, खास करून प्रेक्षकांसाठी हा स्टँड आहे. आणि त्याचबरोबर अगदी समालोचन कक्षाच्या समोर बड्डा ग्रुप स्टँड आहे, जिकडे फार मोठा अर्थार्जन सुरू आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की यस पंच काहीतरी सूचित करतायत, कमिटी मेंबर्स आपण यस मैदानाच्या आतमध्ये पंचांबरोबर संपर्क साधा. माननीय श्री मयूरदादा पिसेकर स्टँड बदलापूरचे जे उद्योजक आहेत त्यांच्या वतीने येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एक फार मोठी स्पर्धा मित्रांनो तुमच्या भेटीला येत आहे, जगन्नाथ स्मृती चषक. आणि फार मोठं योगदान आहे बदलापूर तालुका टेनिस क्रिकेट विश्वामध्ये माननीय श्री मयूरदादा पिसेकर यांचं. या स्पर्धेत क्रीडानगरीमध्ये तुम्ही ज्यावेळेस पदार्पण कराल त्यावेळेस फार चांगली एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल, आणि त्या एंट्री गेटमधून तुम्ही येताय. काही टेक्निकल इश्यूज आहेत की जे पंच इथे आयोजकांबरोबर खरं तर डिस्कस करतायत. यस आयोजक आमच्यापर्यंत पोहोचा, आम्हाला माहित आहे तुम्ही काय सांगताय ते. गोलंदाजाच्या शैलीविषयी खरं तर इथे आक्षेप नोंदवला गेलेला आहे, आणि मला असं वाटतं या अगोदर जो फेकला गेलेला चेंडू आहे तोच चेक केला जाईल. यस अगदी बरोबर.
क्षेत्ररक्षकांना विनंती आहे, आपण आपल्या जागेवर जा. यस, निर्णय काय जो आहे तो तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवला जाईल. एकूण धावा 19 आहेत धावपलकावर. स्पर्धेचा दिवस क्रमांक पहिल्या दिवसामधील पहिल्या फेरीतील हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओव्हर रेट थोडा दोन्ही संघांचा थोडा स्लो आम्ही पाहिलेला आहे आणि म्हणून यानंतरचे जे सामने आहेत ज्यामध्ये ती गोष्ट अपेक्षित नाही, कारण पहिला राऊंड आपण पूर्ण 5 षटकांचा खेळवणार आहोत आणि दुसऱ्या राऊंडमध्ये 4 षटकांचे सामने आपण कव्हर करणार आहोत. या क्रीडानगरीमध्ये आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते MGCAचे खजिनदार सीतारामजी शेळके सर, आपणास विनंती मुख्य व्यासपीठावर या. त्याचबरोबर क्रीडानगरीमध्ये MGCAचे सदस्य प्रशांतजी शेळके सर तुम्ही उपस्थित आहात, तुम्हाला विनंती आहे तुम्हीही मुख्य व्यासपीठावर या. या परिसरातील ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, आपणा सगळ्यांना परेशदादा पाटील यांच्या वतीने सस्नेह निमंत्रण आहे. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. हा जो निर्णय पेंडिंग आहे तो तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवला जाईल. आणि या पद्धतीने ज्यावेळेस गोलंदाजाच्या शैलीविषयी आक्षेप नोंदवले जातात त्यावेळेस खरं तर फार न्याहाळून ते पाहावं लागतं, कारण रिलीज पॉईंट कसा आहे, त्याचबरोबर बॅक रोल कशा पद्धतीने होते, त्याचबरोबर बॉलिंग आर्म कशा पद्धतीने खरं तर पुढे जातो, या सगळ्या गोष्टी आहेत. त्या ज्या डिग्रीज आहेत त्याही पाहिल्या जातात. 15 अंशापेक्षा कमीचा जो कोण आहे त्याकडे लक्ष दिलं जातं. पाहूया आता आयोजक खरं तर या गोष्टीतून जात आहेत आणि निर्णय तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एकोणावीस धावा धावपलकावर. मला असं वाटतं ज्यावेळेस चेंडू रिलीज केला जातो त्यावेळेस मला असं वाटतं गोलंदाजाची जी बॉडी आहे ती थोडी मध्ये बेंड होते, त्यामुळे एक वेगळा अँगल क्रिएट होतो आणि तोच कुठेतरी संशयाला जागा निर्माण करतो. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. रोहन आरट पुन्हा एकदा तयार असतील. आता पाहावं लागेल रोहनकडे. यावेळेस हा चेंडू फुलटॉस आहे आणि पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केला. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस रोहन चेंडू रिलीज करतो त्यावेळेस त्याचा बॉलिंग आर्म जो आहे तो खरं तर थोडा वाईड येतो, म्हणजे थोडासा बाजूने येतो. खेळाडू कक्ष विनंती असेल दुधाळे पाड्या ब संघ आपण जरा सहकार्य करायचे, शांततेचं सहकार्य करा. थोडा हात त्याचा वाईड येतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा सरळ रेषेत येतो, त्यामुळे खरं तर आपल्याला हे असं सगळं वाटतं. परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगली पंचगिरी या दोन्ही पंचांची आपण पाहिलेले. एकूण धावा आतापर्यंत आपण बघत आहोत तो म्हणजे 20. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे आणि स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातो. चांगलं टायमिंग जुळवलं नाही. इथे दुसऱ्या धावेसाठी कदाचित फलंदाज बाद होईल आणि तेच झालेलं आहे. एक धाव पूर्ण होती, दुसरीचा प्रयत्न केला गेला, प्रॉपर कॉलिंग झाली नाही आणि त्याचा फटका इथे दुधाळेपाडा ब संघाला बसेल. फलंदाज यावेळेस बाद होतील ते म्हणजेच सागर. पण ऐकत आहात
संगीत संयोजक समीरजी आयनकर यांच्या वतीने 21 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. इथे डावी एसटी सोडून जाणारा चेंडू, यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. यॉर्कर चेंडू हाताळत असताना तुमच्याकडे योग्य नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते नियंत्रण म्हणजे फक्त आणि फक्त लांबीचं नसावं तर दिशेचं सुद्धा असावं. इथे दिशा भरकटली, गोलंदाजाची एक अतिरिक्त धाव आली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहे 22 अर्थात 22. याही वेळेस डावी एसटी सोडून जाणारा चेंडू सातत्याने इथे यॉर्करचा प्रयत्न केला जातो. यॉर्कर हा चेंडू तितका सोपा नाही आहे. तो हाताळत असताना तुम्हाला प्रचंड काळजी घ्यावी लागते आणि इथे नियंत्रणामध्ये थोडा खरं तर कमकुवतपणा आपण बघत आहात. याही वेळेस यॉर्करचा प्रयत्न केला गेला. समोरच्या दिशेने फुलटॉसला उडवले क्षेत्ररक्षक, डीपमध्ये लॉंग ऑफला सेट आहेत. चेंडू आडवला, फेकी झाली इन बिटवीन. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावा धावपलकाला पुढे घेऊन जातील. एकूण धावा आता जर आपण पाहिल्या तर त्या धावपलकर असतील 25 आणि 54 धावा बनवायचे हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर 8 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. पाहायचं हे 2 चेंडू अत्यंत महत्त्वाचे असतील. कशा पद्धतीने ते फेकले जातील गोलंदाजाच्या वतीने. गती कमी केली यावेळेस गोलंदाजाने. चाणाक्ष गोलंदाजीचा नमुना मैदानाच्या आतमध्ये दाखवलेला आहे. बघा एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते, ज्यावेळेस समीकरण हे मोठं बनत असतं किंवा कठीण बनत असतं त्यावेळेस फलंदाज आक्रमणाकडेच जात असतात आणि ही संधी असते गोलंदाजाला. त्याने जर गती कमी केली तर बऱ्याचदा फलंदाज तिकडे चुकत असतात, हुकत असतात. तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेलं आहे. हा चेंडू निर्धावाला. शेवटचा चेंडू या षटकातील. इथेही कमी गतीने हाताळला, नियंत्रण चांगलं केलं. ज्यावेळेस तुमच्याकडे गती कमी असते त्यावेळेस तुमच्याकडे अचूकता असावी लागते. ही अचूकता शेवटच्या 2 चेंडूंमध्ये आपण पाहिली. क्षेत्ररक्षण लगेचच आपण सज्ज करा. क्रमांक 5चं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच इथे तुम्हाला सुरू करावं लागेल, त्याचा प्रारंभ करावा लागेल. इक्वेशनकडे आपण वळणार आहोत. मला असं वाटतं 6 चेंडू आणि 29 धावा असं इक्वेशन यानंतर बनलेलं आहे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच 50,000 रुपयांचं आणि त्याचं सौजन्य कैलासवासी बंधू गणपत भोपी यांच्या स्मरणार्थ प्रकाशजी बंधू भोपी यांच्या वतीने दिलेले गेलेले आहे. त्याचबरोबर चषकाचं सौजन्य सौ वैशाली प्रकाश भोपी की ज्या ग्रामपंचायत जांभुर्डेच्या विद्यमान सरपंच आहेत आणि त्याचबरोबर क्रमांक 2चं पारितोषिक मयूरजी पिसेकर यांच्या वतीने दिलं गेलेलं आहे. आणि या चषकाचं सौजन्य पुन्हा एकदा वैशालीताई भोपे यांच्या वतीने, त्याचबरोबर क्रमांक 3चं पारितोषिक सुरेशजी बांगर यांच्या वतीने दिलं गेलेलं आहे की जे कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाडचे संचालक आहेत, सरचिटणीस आहेत ठाणे जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे. 6 चेंडू 29 धावा. फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. समोरचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला फिरून मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अयशस्वी ठरला. पंच सँडी आमच्याकडे वाहत आहेत. हा चेंडू लेग बाईटची 1 धाव देऊन जाईल. एका धाव्याने धावफलक पुढे सरकले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 26 अर्थात 26. या मैदानावर मला असं वाटतं ही 4थी स्पर्धा असावी. या अगोदर 3 स्पर्धा या मैदानावर संपन्न झालेल्या आहेत आणि खाणिवरे गावचं गोलाकार अशा पद्धतीचं हे मैदान. इथे हा चेंडू नो घोषित केला जाईल कारण फलंदाजाला बीट करत असताना अधिक उंचीवरून चेंडू निघून गेला होता आणि यष्टीरक्षकाने चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलं होतं. अशा पद्धतीचे फुलटॉस यष्टीरक्षकाला कलेक्ट करत असताना प्रचंड गांभीर्य बाळगावं लागतं, अदरवाईज त्याच्यासमोर सुद्धा बऱ्याच अडचणी निर्माण होतात. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू, अनियंत्रित गोलंदाजी. मला असं वाटतं हे जे टार्गेट की जे 54 धावांचं सेट केलंय ते जर 35-40 धावांचं असतं तर या गोलंदाजांना मला असं वाटतं हे डिफेंड करता आलं नसतं. कारण शेवटची 2 षटकं आपण पाहिली ज्यामध्ये अधिकचे स्वेअर चेंडू त्याचबरोबर नोचा मारा आपण पाहिलेले आहे. सुरुवातीची षटकं फार चांगल्या पद्धतीने हाताळली होती विशाल देवा आणि हरेशने. आणि येणारा चेंडू हा फ्रीड आहे. यस, यावेळेस क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. 2 टप्पे घेत असताना चेंडू विशालकडे जातोय. चेंडू अडवला, फेकी झाली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाणार नाही.
या सामन्यात मला असं वाटतं आता फक्त औपचारिकता शिल्लक राहतील, कारण इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. 4 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकार आले तरी 24 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि तसंही या संपूर्ण इनिंगमध्ये अजून एकही षटकार आलेला नाही. त्यामुळे आता या शेवटच्या निर्णायक क्षणाला ती अपेक्षा करणं थोडं चुकीचं आहे असं आपण म्हणूया. तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान केली गेलेली आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य आयोजकांना या अगोदर जे दिलंय त्याला थोडा फाटा फुटतोय, कारण तसंही क्षेत्ररक्षकाला मला असं वाटतं या फलंदाजाला बाद करण्याची तिथे गरज होती का हा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण इक्वेशन आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. क्रिकेट हा काही आकडेवारीचा आहे. नॉट आउट. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. हा फटका चांगला आहे. अवे फ्रॉम दी बॉडी खेळले, लॉफ्ट केलं होतं उजव्या एसटीच्या बाहेरून आणि क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा शोधलंय. टिपला आणखी एक दर्जेदार झेल, आणखी एक फलंदाज बाद. तीस धावा धावपलकर असताना आणखी एक फलंदाज बाद झाला. आणि या फलंदाजीचा जर आपण विचार केला दुधाळेपाडा ब संघाच्या, की ज्याच्यामध्ये देवाने चौकाराने सुरुवात केली होती, त्यानंतर एकही असा फलंदाज नाही आहे ज्याने या धावपलकाला विशिष्ट वेग दिलेला असावा. 30 धावा आहेत. नवीन फलंदाज आपण पाहिला तर जर्सी नंबर 44 सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मला असं वाटतं सिद्धेशकडे चांगली फलंदाजीची क्षमता आहे, परंतु त्याला फार उशिराने मैदानाच्या आतमध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे. 30 धावा धावपलकावर. फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. बॉडी लाईन मध्ये चेंडू आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या संघाने दाखवलेली आहे, ती म्हणजेच नागाव संघाने. आणि MGCAशी संलग्न असणाऱ्या स्पर्धांमध्ये नागाव संघाचा परफॉर्मन्स आतापर्यंत या हंगामामध्ये चांगला राहिलेला आहे, कारण त्यांच्याकडे गुरुसारखा एक चांगला अत्यंत महत्त्वाचा प्लेयर आहे. त्याचबरोबर चांगली इनिंग बऱ्याचदा कुमारने साकारलेली आपण पाहिलेली आहे. इथे चांगलं लक्ष ठेवलंय चेंडूवर. फलंदाज सिद्धेशनं सोडले त्याला, पण आमच्याकडे बात आहेत. हा चेंडू वाईड घोषित केला. एक धाव मिळाली. एका धावेने धावपलक पुढे गेले. 31 धावा धावपलकावर. फार मोठ्या फरकाने हा सामना इथे विजयी होऊ शकतात ते म्हणजेच नागाव, आणि तेच झालेले मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू शेवटचा आला निर्धाव. आणि या स्पर्धेतील अर्थात परेशदादा पाटील आयोजित सरपंच चषक जांभुर्डे या स्पर्धेतील पहिला सामना इथे जिंकलेला आहे, तो म्हणजेच नागाव संघाने. जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ, पराजित संघ, दुधाळेपाडा ब संघ, या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला, शिस्तबद्ध क्रिकेट दाखवलं, आणि त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचंही कौतुक. या सामन्यातील सामनावीराचा विचार आम्ही करत आहोत आणि तुमच्यापर्यंत लगेचच माहिती पोहोचवली जाईल. या सामन्याचा सामनावीर ज्याने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना महत्त्वपूर्ण 17 धावा धावपलकावर जोडल्या, अर्थात गुरु आहेत या सामन्यातील सामनावीर. आणि या सामनावीराचा पुरस्कार खरं तर यानंतर मुख्य व्यासपीठावर आपण देणार आहोत. आजचा दिवस 11 जानेवारी या स्पर्धेतील पहिला, आणि आजच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅचची जी ग्लिटरिंग ट्रॉफी आहे तिचं सौजन्य आयोजकांना मिळालं, ते म्हणजे सन्माननीय गणेशजी रघुनाथ कोठावडे, उद्योजक जांभुर्डे यांच्या वतीने, त्यांच्या आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करूया. आणि गुरु आपणास विनंती आहे, या लवकरात लवकर आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. सामनावीराचा